मनोज जरांगे पाटील ओबीसी मधूनच आरक्षण हवं या भूमिकेवरती ठाम आहे, तर दुसरीकडे आता ओबीसी समाजामध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे आजपासून साखळी उपोषण नागपूरच्या संविधान चौकामध्ये केलं जाणार आहे। आपल्यासोबत या साखळी उपोषणाचं नेतृत्व करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काय सांगाल? अस्वस्थता दिसून येत आहे ओबीसी समाजामध्ये, म्हणून हे उपोषणाचं तुम्ही सुद्धा सुरुवात करणार आहात? नॅचरल आहे। अस्वस्थता आमच्या लोकांमध्ये निर्माण होणं याच्यामध्ये काही नवल नाही आहे। कारण ज्या प्रमाणामध्ये जनसमुदाय मुंबईमध्ये एकत्रित झालेला आहे आणि सरकारवरती वारंवार दडपण आणण्याचा प्रयत्न करून आमच्या ओबीसीतनं आरक्षण मागत आहे आणि म्हणून सामान्य ओबीसीच्या मनामध्ये तशा प्रकारची दहशत निर्माण होणं, भीती निर्माण होणं हे काही नवल नाही आहे। आणि म्हणून ती जी त्यांच्या मनातली भीती आहे ती सरकारने दूर करावी। त्या समाजाला पुन्हा सरकारने आश्वस्त करावं की आम्ही तुम्हाला मिळत असलेल्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, तुमच्या आरक्षणातनं आम्ही कुणालाही आरक्षण देणार नाही आणि कागदी पुरावे असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे जात प्रमाणपत्र देणार नाही। मात्र मुख्यमंत्री वारंवार सांगतात की ओबीसी मधून आरक्षण दिले जाणार नाही, हे स्पष्ट सांगतात। तुम्हाला सुद्धा लेखी स्वरूपात त्यांनी यापूर्वी सुद्धा पत्र दिलेलं आहे, मात्र तरी सुद्धा सरकारवर तुमची विश्वासार्हता कमी झाली असे म्हणायचे? विश्वासार्हता मुळीच कमी झालेली नाही। सरकारवरती आमचा विश्वास आहे, परंतु जेव्हा अशा प्रकारे सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा आम्हालासुद्धा सावध राहून आमच्या अधिकाराचं रक्षण करण्याकरता रस्त्यावरती येऊन आम्हीसुद्धा जागृत आहोत, आम्हीसुद्धा आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू शकतो हे आम्हाला दाखवावंच लागेल। आणि तो दाखवण्याचाच हा एक प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाज आपल्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि कोणी याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये। मात्र